लग्नानंतर अचानकच एक दिवस तुम्हाला असं समजतं की तुमच्या जोडीदारानं काहीतरी खूप मोठं गुपित तुमच्यापासून लपवलंय किंवा लग्नासाठी तुमची संमती जी आहे ती फसवणुकीनं घेतली गेली आहे. तर अशा वेळेला काय करायचं? बरेच जण असं म्हणतात की घटस्फोट घ्या, पण कायद्यामध्ये या गोष्टीला व्हॉइडेबल मॅरेज असं म्हणतात. यालाच शून्यवत विवाह असं सुद्धा म्हणतात. आज आपण हिंदू विवाह कायद्याचं कलम 12 जे आहे ते सोप्या भाषेमध्ये समजावून घेऊया. आता शून्यवत विवाह म्हणजे असा विवाह जो सुरुवातीला वैध असतो, पण जर पीडित जोडीदारानं न्यायालयामध्ये दाद मागितली तर तो रद्द सुद्धा होऊ शकतो. याची मुख्य 4 कारणं आहेत. तर त्यातलं पहिलं म्हणजे नपुंसकत्व, इम्पोर्टन्सी. जर प्रतिवादीच्या नपुंसकत्वामुळे शरीर संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत तर हा विवाह रद्द करण्यासाठी याचिका दाखल करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक स्थिती. विवाहाच्या वेळेला जोडीदार संमती देण्यासाठी सक्षम नसेल किंवा गंभीर मानसिक आजारानं ग्रस्त असेल तर तो विवाह शून्यवत ठरतो. तिसरी गोष्ट म्हणजे बळजबरी किंवा फसवणूक. लग्नासाठी तुमची संमती जबरदस्तीनं किंवा महत्त्वाची माहिती लपवून, उदाहरणार्थ वय किंवा आजाराबद्दल खोटं सांगून मिळवलेली असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. चौथी गोष्ट म्हणजे लग्नापूर्वीची गर्भावस्था. जर लग्नाच्या वेळेला पत्नी जी आहे ती पती व्यतिरिक्त इतर कोणापासून तरी गर्भवती राहिलेली असेल आणि ही बाब पतीपासून लपवून ठेवलेली असेल तर पती या कलमाखाली दाद मागू शकतो. पण मित्रांनो, इथं काही महत्त्वाच्या अटी आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात. पहिली म्हणजे फसवणूक लक्षात आल्यानंतर किंवा बळजबरी संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्ही न्यायालयामध्ये जाणं आवश्यक आहे. जर तुम्हाला फसवणूक समजली आणि तरीही तुम्ही स्वेच्छेने जोडीदारासोबत राहिलात तर मात्र तुम्ही ही याचिका दाखल करू शकत नाही. कलम 11 प्रमाणेच इथं सुद्धा कलम 16 जे आहे ते लागू होतं. म्हणजे जरी असा विवाह रद्द झाला तरी त्यातून जन्माला आलेली मुलं जी आहेत ती कायद्यानं वैध म्हणजे लेजिटिमेटच मानली जातात. अनेकांना वाटतं की हा एक प्रकारचा घटस्फोट आहे, पण तांत्रिकदृष्ट्या घटस्फोट हा वैध विवाह मोडण्यासाठी असतो. तर कलम 12 अंतर्गत तुम्ही लग्नाचं विच्छेदन म्हणजे ॲनलमेंट मागता. याचा अर्थ असा आहे की कोर्टानं डिक्री दिल्यानंतर हे लग्न कधीच झालेलंच नव्हतं अशी तुमची कायदेशीर स्थिती असते. लग्नासारखा पवित्र निर्णय विश्वासावरती आधारलेला असतो, पण जिथं विश्वासघात होतो तिथं कायदा जो आहे तो नेहमीच तुमच्या पाठीशी असतो.